हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि. कर्मणी नियत कर्तव्यांमध्ये एव निश्चितपणे अधिकार ते तुझा मा कधीही नाही फलेषु कर्मफळांवर कदाचन कधीही मा कधीच नाही कर्मफल कर्माच्या फळाचे हेतु कारण भूः होतास मा कधीच नाही ते तुझा संगः आसक्ती असतु असावी अकर्मणी नियत कर्तव्य न करण्यामध्ये. आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य: या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफल इच्छेरहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्या कर्मफळांवर आसक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. त्यामुळे तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यांपासून दुःख भोगतो. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फळाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फळावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जाते. यास्तव भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणत्याही प्रकारची आसक्ती बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. हरे कृष्ण.